तुम्ही असं सुद्धा म्हणालात की संजय राऊतांना कोणीतरी प्रश्न विचारला, त्या ओघात ते बोलून गेले. मविया कशासाठी आहे किंवा कशासाठी नाही असा कोणताच निर्णय कधी झाल्याचा ऐकिवात नाहीये. मविया ही मुळात आघाडी म्हणून एकत्र झाली आणि त्यांनी शेवटपर्यंत एकमेकांमध्ये संवाद ठेवला, जागा सोडल्या घेतल्या, लोकसभा विधानसभा एकत्र लढवलेली आहे. आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा संजय राऊत म्हणतात की आता मनसे आम्ही सोबत आहोत, आता बाकीचं काय ते इंडिपेंडेंट बघून, त्यावेळी अर्थ असा होतो की मग या मवियामध्ये हे ठरलंय का की आता शिवसेना मनसे एकत्र आहेत, आता आपला काही संबंध नाही, आता आपण बंद करणार आहोत मविया आणि आता पुढे जाणार आहोत स्वतंत्र, म्हणून हे प्रश्न आहेत. आणि हे अखिल तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तुम्ही धनगर मुद्दा मगासचा तो काढला, अतिशय महत्वाचा आहे. हे मुद्दे महत्वाचे आहेतच, पण या सगळ्यांना राजकीय उत्तर तुम्ही राजकीय पक्ष मिळवून देऊ शकता. अशावेळी पक्षांचं राजकारण महत्वाचं ठरतं, म्हणून पक्षीय राजकारणावरती चर्चा असते. पण असो, मी त्याच्यात जात नाही. मी आता जातो केशव उपाध्यायकडे, मला नंतर संदीप आचार्यांकडे पण जायचंय. केशवजी, या घडामोडी पाहता आणि काल ज्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते तिकडे त्यांनी एक सूचक उत्तर दिलं होतं माझ्या प्रश्नाला. मी त्यांना प्रश्न विचारला होता की आता या बैठीगाठी झाल्यानंतर पुन्हा ताज लँड्सच्या भेटी होणार का, आणि त्यावेळी ते म्हणाले ताज लँड्स कशाला, गरवारे क्लबमध्ये सुद्धा होतील आणि आम्ही अगदी जाहीरपणे सुद्धा भेटू. म्हणजे राज ठाकरेंच्या बाबतीत भाजपची दारं अजूनही किलकिली आहेत संवादाची. प्रश्न भाजपाचा दरवाजे किलकिले आहेत की नाही हा मुद्दा नाहीये. प्रश्न आता मगाशी चाललाय. मला खरं शिवसेनेचे प्रवक्ते बसले, मला आश्चर्य असं वाटलं. ते असं म्हणाले की संजय राऊत कॅज्युअली बोलून गेले, म्हणजे धोरणात नाहीये. म्हणजे मग संजय राऊत बोलतात ते उबाटा गटाचं धोरण नाहीये का? पहिली गोष्ट म्हणजे संजय राऊत सिरियसली घेत नाहीत उबाटा गट त्यांना, असं या शिवसेनेच्या प्रवक्त्यांना म्हणायचं का? हा प्रश्न, पहिला प्रश्न माझ्या मनात पहिल्यांदा आला. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटलं नाही संजय राऊतांच्या विधानाचं. त्याचं कारण असं आहे की उबाठा गटाची जी एकूण वृत्ती जी आहे त्याला अनुसरून योग्य असंच ते बोललेले. असं आहे की एक मुद्दा बरोबर आहे की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काही 100% युती होतेच असं नाही, आघाडी होतेच असं नाही, पण तरी सुद्धा पहिला प्रयत्न केला जातो की युती व्हावी, आघाडी व्हावी. जे पक्ष आपल्यासोबत लोकसभेसोबत आहेत, विधानसभेला आहेत, तेच पक्ष, तीच आघाडी कायम शक्यतो असते. भारतीय जनता पार्टी शिवसेना युती ही 25 वर्ष होती, ती लोकसभेला होती, विधानसभेला होती आणि अनेक वेळा अनेक ठिकाणी म्हणजे जवळपास 70-80 टक्के तरी स्थानिक स्वराज्य ठिकाणी सुद्धा ती निवडणूक व्हायची, युती व्हायची. काही 10-20 ठिकाणी 25 ठिकाणी ती व्हायची नाही. तिथे वेगळ्या पद्धतीने दोघं लढायचे, मैत्रीपूर्ण लढती व्हायच्या, विरोधी लढती व्हायच्या. मुंबई त्याला साक्षीदार आहे, कल्याण डोंबिवली साक्षीदार आहे, महापालिका. पण असं हे धोरणात्मक, पण पहिला धोरणात्मक निर्णय असतो की शक्यतो आपण एकत्र लढायचं. स्थानिक कार्यकर्ते ऐकलंच नाही तर गोष्ट वेगळी असते. इथं फरक काय, इथं ठरवून टाकलेलं आहे की लोकसभेला ते, विधानसभेला हे, आणि याला आम्ही नवीन. म्हणजे ज्या काँग्रेसनी सगळा, म्हणजे मला खरंच काँग्रेसचं कौतुक, इतक्या संयमित सचिन सावंत भूमिका मांडतायत, किंबहुना आमच्या ताई पण भूमिका मांडतायत. ज्या काँग्रेस राष्ट्रवादींनी स्वतः पुढाकार घेत एक धाडस करत एका प्रकारे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं, आज त्यांची गरज संपली. म्हणजे महापालिकेला त्यांना वाटत नाही काँग्रेस राष्ट्रवादी मुंबईत ठाणे जे काही त्यांचे पॉकेट्स आहेत तिथे काँग्रेस राष्ट्रवादी वाटत नाही की सोडून द्यायला तयार झाले त्या ठिकाणी. नाही यांची गरज आम्हाला, किंबहुना सत्ता हीच अंतिम ध्येय केवळ, हे उद्धव ठाकरेंची भूमिका असल्यामुळे त्या त्या टप्प्यावर जो सोयीचा असेल त्याला जवळ करायचं, ही भूमिका आहे का? हा म्हणून लोकसभेला इंडी होती, विधानसभेला महाविकास आघाडी आणि आता नगरपालिकेला राज ठाकरे. अशा प्रकारची भूमिका सत्तेसाठी घेतली जाते का, असा प्रश्न सगळ्यांच्या समोर येतोय. हा, मला फार बऱ्याच काळानंतर केशव उपाध्याय जर का काँग्रेस राष्ट्रवादीबद्दल बरे बोलले असतील तर बहुधा आजचा हा व्हिडिओ कापून म्हणजे एडिट करून ठेवला पाहिजे. ते दोघांचं स्वागत करतायत. अर्थात तो प्रश्न लोकांच्याही मनात आहे जो त्यांनी मगाशी मुद्दा उपस्थित केला. मी